हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कलाविश्व. आज आपण बघणार आहोत मोहिनी मंगळसूत्र कसे बनवायचे. त्यासाठी मी 0.3 mm गोल्डन वायर कट करून घेतली आहे. त्यामध्ये एक मीडियम साईजचा मोती व त्यानंतर 0 नंबरचे गोल्डन बीड इन्सर्ट केले आहे. गोल्डन बीड्स इन्सर्ट केल्यानंतर गोल्डन बीड सोडून मोतीमधून पुन्हा वायर अपोजिट साईडने बाहेर काढून घेतली आहे. ही प्रोसेस पुन्हा रिपीट करून एक चेन तयार करून घेतली आहे. त्यानंतर एक मयूर कुंदन घेतले आहे, ज्याला मागच्या बाजूने होल आहेत. त्यामध्ये गोल्डन वायर एका बाजूने घालून दुसऱ्या बाजूने टाईट ओढून घेतली आहे. अशा प्रकारे तारेच्या दोन्ही बाजू पॅक करून घेतल्या आहेत. तारेची जी छोटी साईड आहे ती एक मोती सोडून खाली आणि एक मोती सोडून वर अशा प्रकारे पॅक केली आहे. नंतर वायरची दुसरी साईड प्रत्येक होलमधून घालून मागच्या बाजूने ओढून घेतली आहे, जेणेकरून बनवलेली चेन मयूर कुंदनला पॅक बसेल आणि मोती हलणार नाही. सगळे मोती पॅक करून घेतले आहेत. सगळे मोती पॅक झाल्यानंतर वायर पुढच्या साईडला ओढून घेतले आहे आणि त्यात 0 नंबरचे गोल्डन बीड्स ॲड केले आहेत. मोती ज्याप्रमाणे पॅक करून घेतले त्याचप्रमाणे हे गोल्डन बीड्स पॅक करून घेतले आहेत. गोल्डन बीड्स पॅक करताना होलमधून वायर न घालता खालून वर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅक करून घेतले आहे. प्रत्येक 2 बीड्स नंतर वायर खालून वर घेतली आहे. असे बीड्स पॅक करून घेतले आहेत.
त्यानंतर मी इथे 16 mm ची गोल्डन वायर घेतली आहे. वायरला टूल्सच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे राऊंड शेप दिला आहे. राऊंड शेप मयूरकुंडांच्या शेप एवढाच असावा. त्यानंतर गोल्डन वायर कट करून त्याला वरच्या साईडने थोडासा ट्विस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बनवलेले पेंडंट घेतले आहे. पेंडंटच्या राहिलेल्या वायरने हा राऊंड पॅक करून घेतला आहे. पॅक करताना वायर गोल्डन बीड्समधून घेतली नाही, कारण ती जास्त ओढली जाते आणि त्याचे फिनिशिंग खराब होते. गोल्डन बीड्स सोडून होलमधून वायर बाहेरून आतमध्ये ओढून सर्व बाजूने पॅक करून घेतली आहे. राहिलेली वायर पुन्हा मोतीमधून मागे पुढे करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे सर्व पेंडंट तयार करून घेतले आहेत. मी इथे 4 पेंडंट तयार केले आहेत. त्यानंतर 16 mm ची वायर 6 सेंटीमीटर एवढी कट करून घेतली आहे. त्याला टूल्सच्या मदतीने छोटा ट्विस्ट करून घेतला आहे. नंतर एक मीडियम साईजचा गोल्डन बीड्स त्यामध्ये इन्सर्ट करून घेतला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर मोती बीड्स, बीड्स कॅप, क्रिस्टल, पुन्हा बीड्स कॅप, नंतर तयार केलेलं पेंडंट, पुन्हा बीड्स कॅप, ब्लू क्रिस्टल, बीड्स कॅप, मोती आणि गोल्डन बीड्स इन्सर्ट करून घेतले आहे. हीच प्रोसेस पुन्हा एकदा रिपीट करून आपलं मंगळसूत्राचं पेंडंट तयार करून घेतलं आहे.
एक्स्ट्रा वायर कट करून टूल्सच्या मदतीने पुन्हा एकदा वायर ट्विस्ट करून घेतली आहे. नंतर जंप रिंगने पेंडंट आणि मंगळसूत्राची चेन अटॅच करून घेतली आहे. दुसऱ्या बाजूने देखील जंप रिंगने चेन आणि पेंडंट अटॅच करून घेतले आहे. अशा प्रकारे आपले मोहिनी मंगळसूत्र रेडी झाले आहे.